हॅलो नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी झटपट अशी भिजलेली उडदाची डाळ घालून गवारची भाजी बघणार आहोत. तर मस्त झाली आहे, डब्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे ही सुकी भाजी. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, लसणाचे काप, हिरवी मिरची, टोमॅटो घातलेला आहे. नंतर त्यावरती चिमूटभर हळद घातली आणि वाढलेली लाल मिरची घातली. हे छान सगळं तेलामध्ये मी परतून घेतलं. हे सगळं तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये मोडलेल्या गवाराच्या शेंगा घातलेल्या आहेत. छान अशा तेलामध्ये ह्या परतून घ्यायच्या. नंतर मी 2 तासासाठी उडदाची डाळ ही भिजत घातलेली होती. तुम्ही बघू शकता 1 वाटी मी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे, ती यावरती घालायची. परत एकदा मस्तपैकी छान असं याला मिक्स करून घ्यायचं. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. उडदाची डाळ घालून खूप छान लागते. मुगाची डाळ घालून तर आपण नेहमीच करतो, पण उडदाची डाळ घालून ही नक्की ट्राय करून पहा. भाजी खूप छान लागते. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं, छान परतून घ्यायचं. कधी कधी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करून बघितला पाहिजे. तर मी उडदाची डाळ घालून केली. पाहूया कशी होते चवीला. तर नंतर मी टेस्ट करून पाहिली होती. भाजी खूप मस्त झाली होती भाजी चवीला. आता आपण याची एक वाफ काढून घेऊया. तर 2-3 वाफा काढून घ्यायच्या याच्या आणि परत ही भाजी लगेचच तयार झालेली आहे. तर ही चवीला खूप अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाईल. नंतर शेवटी बारीक चिरलेला हिरवागार कोथिंबीर घालायचा आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली अशी झटपट भिजलेली उडदाची डाळ घालून गवारांच्या शेंगांची भाजी तयार आहे, रेडी आहे, मस्त झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही केलेली आहे. नक्की करून पहा. थँक्यू. धन्यवाद.